काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे राजू पारवे नागपूरमध्ये दाखल झाले। नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांकडून राजू पारवे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। राजू पारवे हे रामटेक लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहणे यांनी। नुकताच काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेने प्रवेश करणारे माजी आमदार राजू पारवे आपल्या सोबत आहे। काय कारण होतं काँग्रेस सोडायचं? पहिलं तर कारण होतं की जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाही आणि झुंडशाही चालू आहे ते मला मान्य नव्हती। बरं, झुंडशाही हुकुमशाही कशा प्रकारे सुरू होती जिल्ह्यात? एकाधिकारशाहीनं पक्ष चालत नाही। इथे सर्व लोकांना घेऊन पक्ष चालवावा लागतो आणि ते ज्या पद्धतीने चालू होतं ते मला मान्य नव्हतं। तुम्ही सांगितलं की काँग्रेसची हुकुमशाही आणि झुंडशाही स्थानिक नेत्यांची होती, त्यामुळे तुम्ही कंटाळलेले होते। पक्षश्रेष्ठीला याबद्दल तुम्ही कल्पना दिली होती का की अशी नाराजी आहे? दिली होती, वारंवार पक्षश्रेष्ठीकडे ते सांगितलं पण होतं आणि त्यात कुठेही ॲक्शन त्यांची झालेली नाही। आता नामांकन अर्ज कोणत्या तारखेला भरणार आणि कशा प्रकारे प्रचाराची तयारी असणार? 27 तारखेला नामांकन अर्ज भरणार। हजारोच्या संख्येने लोक या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील लोक येणार आणि त्यानंतरची प्लॅनिंग आमची ठरलेली आहे। तुमच्या प्रचाराचा केंद्रबिंदू काय असणार आहे? कोणते मुद्दे असणार मतदारसंघात? विकास हा महत्त्वाचा माझा केंद्रबिंदू आहे। रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास हाच माझा केंद्रबिंदू आहे। मला विजयाचा पूर्ण विश्वास आहे। 100% 200% मला विजयाचा विश्वास। होते राजू पारवे, कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।